रत्नागिरी जिल्ह्यातील घटना आहे. एक लहानसं गाव, मातीच्या घरांनी भरलेलं, आजूबाजूला हिरवळ पसरलेली. दुपारी शेतावर चिमण्या किलबिल करत, बैलांची जुंपणं खणखणत, कुठंतरी एखादा शेतकरी कुंपण दुरुस्त करताना आवाज घुमत असे. या साऱ्या शांत वातावरणात गावकरी साध्या जीवनशैलीत रमलेले. पण या शांततेच्या मागे दडलेली होती एका घराची काळी घटना. त्या घराची मालकीण होती सुनीता जगताप, वयाच्या 35शीतून पुढे गेलेली, पण अजूनही कामसू, अंगावर श्रमाचे ठसे कोरलेले. नवरा शंकर जगताप काही वर्षांपूर्वी आजाराने गेला होता. त्यानंतर 2 मुलांचं आणि शेताचं ओझं तिच्यावर आलं. गावातली बायका म्हणत, सुनीता म्हणजे ताकदवान बाई. नवरा गेला तरी हिंमत हरली नाही. शेतीसाठी 3 मुलं उभी केली. पण दुसऱ्या बाजूला तिच्या मुलांना वाटत होतं की आईने आयुष्य फक्त कष्टातच घालवले, त्यांना स्वतःकडे बघायला वेळ दिला नाही. मुलं सागर आणि अजय. मोठा मुलगा सागर 25 वर्ष, स्वभावाने हट्टी. गावात लोक काय म्हणतात याला फार महत्त्व देणारा. त्याला वाटायचं आईने जर थोडं शहाणपण दाखवलं असतं तर आपलं कुटुंब गावात मोठ्या नावाने ओळखलं गेलं असतं. धाकटा अजय 22 वर्ष, कॉलेजला जातो पण अभ्यासात लक्ष नाही. आईवर राग आहे की तिनं त्याला गावात अडकवलं. आई काहीही बोलली की तुला आमच्या भवितव्याचं काही देणंघेणं नाही असं म्हणत. घरात कायम भांडणं. आई एकीकडे मुलांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत होती, तर मुलं वेगवेगळ्या स्वप्नांच्या मागे धावत होती. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर वाद व्हायचे. सुनीता, सागर, उद्या बैलांची नांगरणी आहे. सकाळी उठून शेतात जावं लागेल. सागर रागाने, आई, मी रोज बैलामागं पळणं म्हणजे आयुष्य आहे का? मला गावात काहीतरी प्रतिष्ठा हवी. तू फक्त शेतीचं गाणं गातेस. अजय उपहासाने, हो, आईला दुसरं काही सुचतच नाही. कॉलेज संपलं पण मला नोकरी नाही. हे सगळं तुझ्यामुळे. आई मनात खोलवर जखमी होत होती. पण तिचा चेहरा कठोर होता. तिनं कधी मुलांसमोर हार मानली नाही. एका संध्याकाळी गावात वीज नव्हती. अंधार गडद होत होता. सुनीता शेतावर गेली होती पिकं पाहायला. सागर आणि अजय गावातल्या मित्रांसोबत बसले होते. अचानक कुणीतरी म्हणालं, तुमची आई अजून शेतावरच आहे बहुतेक. ती फार वेळ कुणाशी तरी बोलत होती. मुलांनी कान टवकारले. सागर, कोणाशी बोलत होती? गावकरी, कुणीतरी माणूस होता. नीट दिसला नाही, पण जवळीक जास्त वाटत होती. हे ऐकून सागर आणि अजयचा चेहरा लाल झाला. आपली आई एखाद्या परक्या पुरुषाशी शेतात बोलत आहे? त्यांच्या मनात वादळ उठलं. त्या रात्री दोघं भावंड एकमेकांशी बोलत बसले. सागर, आईनं जर असं काही केलं असेल तर आपली मान खाली जाईल. गावात लोक बोलतील. अजय, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिनं असं काही करावं? लाज नाही वाटली तिला? पण दुसऱ्या बाजूला मनात शंका, खरंच आई चुकीच्या मार्गावर आहे का? की लोक उगाच बोलत आहेत? आई मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी वागत होती. मुलांसाठी भाकरी भाजली, शेतातलं काम ठरवलं. कोणतीही गोष्ट लपवल्यासारखी वाटली नाही. पण मुलांच्या मनात संशयाचं बी आधीच पेरलं गेलं होतं. एके दिवशी सागरला शेतात आई पुन्हा कुणाशी तरी बोलताना दिसली. अंतरावरून त्याला काही स्पष्ट ऐकू आलं नाही, पण त्याने डोक्यात ठरवलं, हो, ही आई आपली बदनामी करते आहे. तो घरी आला आणि आईवर संतापला. सागर, तू शेतात कोणाशी बोलत होतीस? गावात सगळं दिसतं. आम्हाला लाज वाटते. सुनीता चकित होऊन, अरे, तो शेजारी गजानन होता. पिकाबद्दल विचारत होता. अजय कडवटपणे, खोटं बोलू नकोस आई. गावकरीही म्हणतायत तू कुणाशी तरी फार बोलतेस. आईचं मन हेलावलं. तिनं स्पष्ट केलं, तुम्हाला जे हवं ते विश्वास ठेवा. मी आयुष्यभर तुमच्यासाठी काम केलंय. पण जर तुम्ही आईवरच शंका घेतली तर मला शब्द नाही. त्या रात्री सागर आणि अजय शांत बसले नाहीत. त्यांच्या मनात सतत गावकऱ्यांचे शब्द घुमत होते, तुमची आई कुणाशी तरी फार बोलते. आईच्या डोळ्यांत मात्र वेदना होत्या. तिला ठाऊक होतं, मुलं चुकीच्या समजुतीत अडकली आहेत. पण अजून तिला कल्पना नव्हती, हा गैरसमज तिचं आयुष्य संपवणार आहे. सागर आणि अजयच्या कानावर दररोज काही ना काही पोचत होतं. गावातल्या चावडीत लोक बोलत, सुनीता रोज संध्याकाळी शेतावर कुणाशी तरी भेटते म्हणे. मुलांना तर काही समजत नाही बहुतेक. ही कुजबूज हळूहळू थेट त्यांच्या मित्रांपर्यंत पोचली. एका रात्री अजयच्या मित्राने त्याला थांबवून विचारलं, अरे, तुझी आई बरी आहे ना? लोक वाईट बोलतात तिच्याबद्दल. हे ऐकून अजय संतापला. घरी आला आणि सागरला सांगितलं. दोघांचे डोळे रक्ताळले. आपली मान गावात घालवते आई. आता काहीतरी करावं लागेल.
दुसऱ्या दिवशी घरात मोठा गोंधळ झाला. सागर आवाज चढवत, आई, तू नेमकं कोणाशी भेटतेस शेतावर? सुनीता दमाने, अरे वेड्यांनो, मी फक्त शेजाऱ्यांशी, कामगारांशी बोलते. शेतीचा व्यवहार आहे. अजय आरडाओरडा करत, गावकरी खोटं बोलत नाहीत. आम्हाला रोज ऐकावं लागतं. तुझ्यामुळे आमचं डोकं खाली झुकलंय. सुनीता रडत, मी काय पाप केलं? माझ्या 2 मुलांसाठीच तर जगते आहे. आई रडत होती, पण मुलांना तिच्या अश्रूंनी काही फरक पडत नव्हता. त्यांच्या डोक्यात फक्त गावाची बदनामी घुमत होती. त्या दिवशी पिकाला पाणी सोडायचं होतं. संध्याकाळी तिघं शेतावर गेले. अंधार पसरला, चंद्रकिरणांनी शेत उजळलं. आईने दोन्ही मुलांना कामाचं वाटप केलं. पण दोघं बाजूला सरकले आणि कानात कुजबुजले. सागर, आजचं ठरवूया. अजय, हो, आता उशीर नको, नाहीतर उद्या गावात अजून हासू होईल. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि संशय अंधारापेक्षा जास्त काळोख होता. आई वाकून नांगराच्या जवळ पाणी वळवायला लागली. तेवढ्यात सागरने तिच्या खांद्याला झटका दिला. सागर, सांग, कोण आहे तो? नाव सांग नाहीतर. सुनीता घाबरत, काय वेळ लागलंय तुम्हाला? मी निरपराध आहे. अजयने हातातली कुऱ्हाड उचलली. अजय, आई, तुझ्यावर आता विश्वास नाही. तू आमचं नाव खाल्लं आहेस. आई किंचाळली. नाही रे, मी तुमच्यासाठी जगते. माझ्यावर विश्वास ठेवा. पण तिचा आवाज शेताच्या काठावरच दडपला. एका क्षणात दोघं मुलं तिच्यावर तुटून पडले. हातघाई, शिवीगाळ, ढकलाढकली. आणि मग सागरने आईच्या मानेला गळा आवळला, तर अजयने कुऱ्हाड उचलून जोराचा प्रहार केला. क्षणात शांतता, फक्त पाण्याचा आवाज आणि आईचा निश्चल देह जमिनीवर. दोघं थबकले. त्यांच्या हातावर रक्त लागलं होतं. डोळ्यांसमोर त्यांचीच आई मृत पडली होती. अजय थरथरत, आपण काय केलं रे सागर? सागर धापा टाकत, गावाची इज्जत वाचवली आपण. आता मागं वळायचं नाही. पण मनात कुठेतरी अपराधाची जाणीव टोचत होती. आईचा चेहरा अजूनही त्यांच्या नजरेसमोर होता, रडणारा, विनवणारा. सागरने सुचवलं, देह शेताच्या बांधावर पुरूया. उद्या कुणाला कळलं तर मोठं प्रकरण होईल. दोघं मिळून खड्डा खणायला लागले. घामाने ओले झाले, पण हात थांबले नाहीत. आईला मातीखाली पुरताना अजयचे हात थरथरत होते. अजय, आपण आईला पुरतोय. हे पाप आहे. सागर कडक आवाजात, गप्प बस. आता मागं फिरलो तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माती टाकली गेली. शेत पुन्हा शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता कुठं दिसली नाही. गावकऱ्यांनी विचारलं, काय ग सुनीता कुठं गेली? सागर आणि अजय दोघंही खोटं हसले. ती मामाच्या गावाला गेलीये काही दिवसांसाठी. पण गावकऱ्यांच्या डोळ्यांत संशय होता. कारण सुनीता कधीच कोणाला न सांगता बाहेर गेली नव्हती. सुनीता नेहमी सकाळी लवकर उठून शेतावर जायची. पण त्या दिवशी ती दिसलीच नाही. गावातल्या बायकांनी विचारलं, आज सुनीता कुठं आहे? काल रात्रीपासून दिसली नाही बघ. सागर आणि अजयने पटकन उत्तर दिलं, आई मामाच्या गावी गेलीये. अचानक निघून गेली. गावकरी थोडा वेळ शांत झाले. पण मनात शंका दाटली. कारण सुनीता कोणत्याही कामाशिवाय अचानक बाहेर गेली असं कधीच घडलं नव्हतं. 3 दिवस गेले. सुनीता कुठेच परतली नाही. गावात कुजबुज वाढली. शेजारीणीने थेट पोलिसांत तक्रार दिली. आमच्या शेजारीण सुनीता हरवली आहे. मुलं काहीतरी लपवतायत. गावच्या पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर पाटील यांच्याकडे गुन्हा नोंद झाला. ते थेट जगतापांच्या घरी गेले. पाटील कडक स्वरात, तुमची आई कुठं आहे? सागर ढळढळीत खोटं बोलत, मामाच्या गावी गेलीये. उद्या परत येईल. पाटील संशयाने, मामा कुठे राहतो? पत्ता द्या. सागर आणि अजय गोंधळले. खरं उत्तर देता आलं नाही. पाटील लगेच सतर्क झाले. पोलिसांनी शेतावर तपास सुरू केला. तिथं त्यांना मातीचा एक भाग ताजा उकरल्यासारखा दिसला. फावड्याने खोदकाम सुरू झालं आणि काही वेळातच जमिनीखालून सुनीताचा मृतदेह बाहेर आला. गावभर आरडाओरडा झाला. अरे देवा, मुलांनीच आईला पुरलंय. सागर आणि अजयला पोलीस ठाण्यात आणलं. पहिल्यांदा ते गप्प बसले. सागर धाडसाने, आम्ही नाही मारलं. कुणीतरी दुसऱ्यानं खून करून टाकला असेल. पण पुरावे स्पष्ट होते. आईच्या शरीरावर कुऱ्हाडीचे घाव, गळा आवळल्याचे चिन्ह आणि आसपासचे पावलांचे ठसे, ते सर्व त्यांच्या शेतातलेच. कडक चौकशी सुरू झाली. दोघं मुलं रडायला लागले. शेवटी सागरचं मन तुटलं. हो, आम्हीच मारलं आईला, पण गावाच्या बदनामीच्या भीतीनं. सागर आणि अजयने संपूर्ण घटना सांगितली. आई शेतात बोलताना दिसली. लोकांनी कुजबूज केली. बदनामीची भीती आणि शेवटी रागाच्या भरात खून. त्यांचा आवाज थरथरत होता.
आम्हाला वाटलं गाव हसेल, पण आता जाणवतंय आपण स्वतःचं आयुष्य संपवलं. प्रकरण न्यायालयात गेलं. साक्षीदार, पुरावे आणि मुलांचा कबुली जबाब सर्व स्पष्ट होतं. न्यायालयीन निकाल आला. दोन्ही मुलांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गावकरी हादरले होते. सगळ्यांना प्रश्न पडला, आईने आयुष्यभर मुलांसाठी जगलं आणि त्याच मुलांनी तिचा जीव घेतला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.